यावेळेस आपण इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय 29 वचन वाचू. काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. या ठिकाणी बघा, पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. कुचके भाषण म्हणजे काय? कुचकं भाषण कसं असतं? काय खरं नाही, जमत नाही, याचं काय खरं आहे, त्याचं काय खरं आहे, आम्ही लय चांगले, ह्यांचं काय आहे, हे असंच आहे, ते तसंच आहे, याला कुचकं भाषण म्हणतात. कुचकं भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले ते मात्र निघो. काय उन्नती करता जे चांगले ते मात्र निघो. मग चांगलं भाषण कोणतं? तुम्ही चांगले आहात, तुमचं जीवन आशीर्वादित होणार आहे, परमेश्वर तुम्हाला मी बघत आहे एका उंचीवरती घेऊन जाणार आहे. आज तुम्ही साधारण आहे, पण परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार आहे. आज तुमचे लेकरं साधारण महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात, पण ते ऑफिसर होणार आहे. याला म्हणतात चांगलं भाषण. कुचकं भाषण, चांगलं भाषण. या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे चांगलं आहे ते उन्नती करता निघो, ह्यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. बघा, भाषणामध्ये किती शक्ती आहे, बोलण्यामध्ये किती सामर्थ्य आहे की ज्यावेळेस ते निघतं त्यावेळेस ऐकणाऱ्यांना, जे ऐकतात त्या ऐकणाऱ्यांना ते कृपादान प्राप्त व्हावे. म्हणजे कृपा येते परमेश्वराची ते बोलण्यामध्ये. म्हणजे जे बोलतो आपण त्या बोलण्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की कुचकं म्हणजे निगेटिव्ह न निघो, पण चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह उन्नती करता, यासाठी की कृपादान ऐकणाऱ्यांना प्राप्त व्हावे. म्हणजे पॉझिटिव्ह आम्ही बोललं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस एखाद्यासाठी आशीर्वाद बोललं पाहिजे, एखाद्यासाठी सामर्थ्य बोललं पाहिजे, एखाद्यासाठी देवाचं सानिध्य बोललं पाहिजे. बरोबर? पण आमचं बोलणं नेहमी कसं असतं? कसं बोलतो आपण? आपल्याला लहानपणापासून सवय लागलेली निगेटिव्ह बोलायचं, निगेटिव्ह पाहायचे, याचं काय खरं नाही, त्याचं असं, त्याचं तसं, हे असं, ते तसं, हे होणार नाही, ते होणार नाही, असं काही जमणार नाही. आणि अशा नादामध्ये काय होतं, जे पाहिजे ते आम्हाला अचीव करता येत नाही, जे पाहिजे ते आम्हाला भेटत नाही आणि तसंच राहतं. काय काय बघा, काही काही मुलांचे लग्न होत नाही लवकर, मुलींचे लग्न होत नाही. कशामुळे होत नसतील? कशामुळे होत नसतील? निगेटिव्ह बोलण्यामुळं. आई वडील पण निगेटिव्ह आणि मुलगी निगेटिव्ह, मुलगा निगेटिव्ह. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आत्ताच्या मुला मुलींचं कसं आहे माहिती आहे का? आत्ताच्या मुला मुलींचं डिपेंड कोणावरती आहे? स्वतःवरती. आई वडील नाही डिसाईड करत. पहिले आपल्या वडिलांच्या काळात किंवा त्या काळात, आमच्या जरी म्हटलं तरी चालेल, थोडंसं आई वडील डिसाईड करायचे. मला ज्यावेळेस मुलगी बघितली त्यावेळेस माझे वडील गेले ते रामाच्या इथं आणि त्यांनी पसंत केली, मग मला पसंत आली. मी फोटोत पाहूनच पसंत केली. चांगली, छान दिसते. मला नाक आवडलं होतं, त्याचं नाक सरळ आहे म्हणलं, सुंदर नाकाचे, तर करायला पाहिजे. हे त्यांनी बघितलं. पण आता काय होतं, आता मुलगी पाहायला ज्यावेळेस गेलं किंवा मुलगा पाहायला गेला, मुलगा घरी गेल्यानंतर मुलीला सांगतात तुला कसं वाटतं. मुलगीला आवडतो हिरो आणि हा समोरचा नसतो हिरो. हा बिचारा साधा असतो, हा साधा असतो, दिसायला साधा असतो, कपडे साधे घालतो, पण त्याचे विचार उच्च असतात. पण हे मुलीला समजत नाही. मुलीला आवडतो एकदम हिरो आणि तो हिरो सारखा दिसत नाही. मुलगी म्हणते रिजेक्ट, मी याला पसंत करत नाही. आणि मग आई वडील पण काय म्हणतात, चला ठीक आहे, तू नाही म्हणते तर नाही. इकडून तिकडून पसंत जरी आला तरी एखादी मुलगी म्हणते काळाच आहे, पोरगं काळाच आहे. अरे काळा नाही, तो चॉकलेटी बॉय आहे, तो चॉकलेट बॉय. काळा कशाचा? पॉझिटिव्ह विचार करा ना, चॉकलेट बॉय काळा नाही. तो पुढं चालून जे काम करणार ना, तो तुमचा गोरा पण करणार नाही काम, माहिती आहे. निगेटिव्हिटी शोधतो आणि त्या निगेटिव्हिटीमुळे आज माझे स्वतःचा मित्र, जर तुम्ही काही मित्र आहेत, ते मित्र आज 40 वर्ष क्रॉस केल्यानंतर देखील त्यांचं लग्न झालेलं. मुलगी अशीच पाहिजे, तशीच पाहिजे, असंच नख पाहिजे, असेच पाय पाहिजे, असेच हात पाहिजे, असेच नाक पाहिजे, असंच केस पाहिजे, अशीच काम करणारी पाहिजे. आणि या नादामध्ये त्यांचं 40 क्रॉस झालं. आणि आता मी म्हणतो लग्नाचा विषय काढू नका, थोडेच दिवस राहिले, कशाला लग्न. मी समा कुठं गेला, तुझं लग्न मी 23-24 वर्षच करून टाकेल, मी वेळ नाही लावणार. करिअर बिरियर काय नाही, करिअर होतं बरोबर लग्न झाल्यावर. पहिले लोकांनी करिअर नाही केलं, करिअरच्या नादात काही लोक लग्नच करत नाही. समाचं लग्न 24, उत्करचं लग्न 25. लवकर लग्न होतील.
लवकर लेकरं होतील, म्हणजे त्यांची लेकरं आजोबा दिसणार नाही, ते वडीलच दिसतील. आता 40-45 वर्षी लग्न करतात आणि त्यांची लेकरं दिसतात मोठे, म्हणजे छोटे छोटे, आणि मग लोक म्हणतात तुझे बाबा आहे का रे, तुझी आई आहे. तसं करू नका. तू पण कर रमेश, लवकर आता दाढी पांढरे दिसता असतो दरवेळेस. लग्न करून घ्या आता, लग्न करा, पॉझिटिव्ह राहा, संसारामध्ये पॉझिटिव्ह राहा. मुलगा चांगला असला तर ते काळा गोरा ते बघू नका. जर त्याचं मन चांगलं आहे, तो प्रभूमध्ये आहे, तर लवकर सकारात्मक व्हा आणि आपल्या मुलीचं आणि आपल्या मुलाचं लग्न करा. त्या ठिकाणी असं म्हणत बसू नका की नाही हा चांगलाच नाही, याला नाव ठेव, त्याला नाव. काही लोकांना लय गाळून पाहिजे सवय असते. मग गाळून गाळून पिल्यावर काय लागतं, गाळच लागतो ना. एवढं नका हे करू. पॉझिटिव्ह राहा, स्वीकारा. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी अवगुण असतात आणि प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले गुण असतात. अवगुण सोडून द्या, चांगलं स्वीकारा आणि म्हणा की याच्याबरोबर आता आम्हाला करायचं. पवित्र शास्त्र सांगतं कुचकं भाषण करू नका किंवा निगेटिव्ह बोलू नका, ऑलवेज पॉझिटिव्ह, कारण की तुमच्याद्वारे कृपादान लोकांना प्राप्त व्हावे. म्हणून पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की नीतिसूत्र याचा 18 अध्याय आणि 21 वचनामध्ये तुमची जीभ फार महत्वाची आहे. तुम्हाला जी देवाने जीभ दिली ती अशीच दिली नाही. असा विचार करू नका की मला जी जीभ प्राप्त झालेली आहे ती अशीच दिलेली आहे. जीभ अशीच तुम्हाला आली नाही. जिभेचं फार मोठं महत्व पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि जर जिभेचं महत्व नसतं तर इथं कोणाला जीभ दिली नसती आणि इथं कोणालाच आवाज दिला नसता. सगळे मुख्य असते. जीभ देवाने उगाच दिली नाही. पवित्र शास्त्र काय सांगतं बघा जिभेबद्दल. काय म्हटलेलं आहे नीतिसूत्र 18-21 मध्ये, वाचा लवकर. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन आहे, तिचे आवड धरणारे तिचे फळ भोगतील. म्हणजे जीभ जी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ह्या जिभेच्या हाती, म्हणजे ज्यावेळेस आम्ही जिभेतून शब्द काढतो त्या जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. मग जर तुम्ही ऑलवेज निगेटिव्ह बोलत असला, ऑलवेज देवामध्ये आत पण म्हणता काही खरं नाही, संपलं, मेलो, असं झालं तसं झालं, तर जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. तुम्ही मृत्यू बोलत आहात, तुम्ही निगेटिव्ह बोलत आहात, तुमच्या लेकरांचं भविष्य तुम्ही खड्ड्यात ढकलत आहात आणि तुम्ही म्हणत आहात हिचं काही खरं नाही, याचं काही खरं नाही, हा ढोगोळा आहे, हा गाढव आहे, हा मूर्ख आहे, हा नालायक आहे. आणि बरोबर तुमच्या जिभेच्या हातून जे श्राप निघल्या जातात ते श्राप जे आहे त्या लेकरांवरती किंवा आपल्या घराण्यावर येतात. आपण आपल्या कामाच्या बाबतीत तसं बोलतो, आपल्या घराच्या बाबतीत तसं बोलतो, आपल्या जीवनाच्या बाबतीत तसं बोलतो आणि जे जे बोलतो आपण ते होतं. का होतं? कारण की पवित्र शास्त्र सांगतं तुमच्या जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन. मग जीभ, आज जरी परिस्थिती मला 5 इंद्रियाने तशी दिसत नसली तरी माझी जीभ माझ्या ताब्यात आहे. मला देवाने जीभ दिलेली आहे बोलण्यासाठी. शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, कारण की पवित्र शास्त्र सांगतं की देवाने शब्दाने सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही आणि मी तर त्याचं प्रतिरूप आहोत. म्हणून ज्याचे प्रतिरूप बोलतं तर देवासारखं बोललं पाहिजे. कसं बोललं पाहिजे? देवासारखं. देव कसा बोलत होता? पण देव सोडा, येशू देवाचा पुत्र स्वतः या जगात आला, त्यास येशू कसा बोलला? असं गेला ना, असं म्हणलं का की याईरची कन्याच्या घरी आता ते म्हणतात गुरुजी श्रम देऊ नका, आता तुम्ही गुरुजीला श्रम देऊ नका, आता तुमची मुलगी मेली. तर येशू म्हणतो का आता ती मेली, जाऊ द्या, आता आपण दुसरीकडे जाऊ, असं म्हटलं. ज्यावेळेस नाईन गावामध्ये तो गेला त्यावेळेस एक तरडी, काय म्हणतात ते, तिरडीवरती प्रेत येत होतं आणि प्रेत येत असताना त्यावेळेस ते प्रेत येशूने बघितलं. त्यावेळेस असं म्हटलं की जाऊ द्या, त्याला कब्रस्तानामध्ये, आता हा मेलेला आहे, आता काही खरं नाही, याला जाऊ द्या आणि पुरून टाका. नाही, लाजराच्या वेळेस तो असं बोलला नाही. 4 दिवस झाले तो मरण पावला, आता कुठं जायचं त्याच्याकडं आणि कुठं त्याला उठवायचं, असं बोलला नाही. येशू स्वतः ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस तो ज्या पण वेळेस बोलतो, पॉझिटिव्ह बोलतो, विश्वासाने बोलतो, होईल बोलतो आणि परमेश्वराचं वचन सांगतं जसं तो बोलतो तसं होतं. येशूच्या हालेलुया, हालेलुया. म्हणा माझी जीभ देवाने मला चांगलं बोलण्यासाठी दिली आहे, आशीर्वाद बोलण्यासाठी दिली आहे, सामर्थ्य बोलण्यासाठी दिली आहे. म्हणजे सामर्थ्य हे तुमच्या जिभेमध्ये आहे. जीभ जर मी नेहमी, आता सिच्युएशन येते, चढ उतार जीवनात येतात, कधी कधी चढ असतो, कधी कधी उतार असतो, कधी कधी आम्ही डाऊन होतो, कधी कधी फायनान्स चांगला असतो, कधी घरात भांडणं होतात, कधी चांगलं असतं,
कधी आनंदी असतो. मग एक गोष्ट जर घटना आमच्या जीवनात घडली तर लगेच आम्ही म्हणायचं की आता संपलं. काही लोक काय म्हणतात, आता मेलो. तुम्ही तुमच्या मुखाने असं म्हणू नका मेलो, कारण की तुम्ही तुमच्या मुखाने, तुमच्या जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस त्या बोलल्याप्रमाणे लगेच सैतान बाजूलाच असतो, ऐकतो, देवा बघ तुझं लेकरू कसं बोलते, हे म्हणतो मेलो, याला घेऊन जातो मी आता. आणि लगेच खरंच काही दिवसांनी आपल्याला ऐकायला येतं की यांचं सगळं आटोपला खेळ आणि हे निघून गेले. का तसं होतं? कारण की परमेश्वराने जीभ आम्हाला दिलेली आहे आणि ती जीभ आम्हाला जीवन बोलण्यासाठी दिलेली आहे. म्हणून मी आत्ता प्रार्थनेत देखील बोललो की चोर येतो केवळ चोरी, घात आणि नाश कराव्यासाठी, परंतु येशू आलेला आहे आम्हाला विपुल जीवन देण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन देण्यासाठी. सार्वकालिक जीवन बोला ना. परिस्थिती फार अवघड आहे तुमची घराची, काहीच नाही तुमच्याजवळ, पण असं बोला ना, येशूच्या नावात माझी परिस्थिती चेंज होत आहे. काय होतं का तसं बोलल्यावर? असं बोला ना की येशूच्या नावात माझे लेकरं आज बिघडलेले आहेत, परंतु ते मी दुरुस्त होताना बघत आहे येशूच्या नावात. आज कोणीतरी दारू पित आहे, येशूच्या नावात त्याची दारू सुटलेली आहे. आज कोणीतरी गुटखा खात आहे, येशूच्या नावात त्याचा गुटखा सुटलेला आहे. पण असं म्हणू नका ना की आणखी जास्त दारू पिऊ, आणखी जास्त बिघडो, आणखी याची टक्कर हो, हा मरो, असं तसं, असं काही करू नका. आपण तसं करतो ना रागात. काही बाहेर नवऱ्याबद्दल काय रागात जर भांडणं झाली तर काही पण बोलून टाकतात. याचं काल प्रीचर खूप चांगलं बोलले. ते म्हटले की महिला एक अशी असते की महिला ही डाटा ट्रान्सफर करते पटकन आणि रिसिव्ह पण करते, आणि महिला बऱ्याचशा वेळेस ज्यावेळेस रागात येते त्यावेळेस नवऱ्याचा आदर करत नाही किंवा माणसाचा आदर करत नाही आणि पटकन बोलून टाकते. तर त्यांनी सांगितलं की आपल्या जिभेवरती कंट्रोल ठेवा, किंवा आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण भान ठेवा. खूप चांगलं शिकवलं त्यांनी. आई वडिलांचा आदर करा, आपल्या पतीचा आदर करा, आपल्या पत्नीचा आदर करा, आपले शब्द आपण जपून वापरा. पवित्र शास्त्र देखील तेच सांगत आहे. जर आमची जीभ परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे तर ती जीभ आम्हाला चांगलं बोलण्यासाठी दिलेली. म्हणून कसं बोललं पाहिजे आपण? आता समजा एखादा माणूस आहे आणि एखादा माणूस तुमच्या घरी येतो आणि तुमच्या घरी बसतो आणि मस्त जेवण करतो आणि जेवण झाल्यावर म्हणतो की भाजी काही चांगली झाली नव्हती, मटण व्यवस्थित शिजलं नव्हतं. ब्रदर सिस्टरला जेवण येत नाही चांगलं, आळणी जेवण होतं, चपात्या कच्च्या होत्या. ती बाई काय म्हणाल, परत पाळक साहेबाला बोलवा दुसरी वेळेस, असं म्हणाल का? परत त्या पाळकाला घरी येता कामा नाही. मी इतक्या मेहनतीनं स्वयंपाक केला, दिवसभर स्वयंपाक केला, आणि हा माणूस म्हणतो भाकर कच्ची होती, चपाती अशी होती, मसाला बरोबर नाही पडला, मीठ बरोबर नाही पडलं, मटण कच्चं होतं, असं कच्चं होतं. परत बोलवणारच नाही. जरी मीठ जास्त पडला, मी म्हणलो काय सिस्टर काय छान भाजी केली, एक नंबर. काय म्हणाल ती बाई? खुश होईल ना. शब्द आपण बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिले पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आपण कॉम्प्लिमेंट्स देत नाही. एखाद्याला चांगलं बोला, तो खुश होतो. ते काय म्हणतात, ते हॅपी हार्मोन्स त्याच्यामध्ये तयार होतात. आणि एखाद्याला खडूस बोला, तो तुमचा रागाराग करतो. रागाराग बोलून बघा एखाद्याला आल्या काय कपडे घातले, चुरगळले, काय चर्चला आले, आंघोळ केली का? आंघोळ करून येत जा जरा सुहानी पायल, असं म्हणलं. पायल का म्हणून मम्मी बाळासाहेबासमोर जाणंच नको. होतं ना तसं. एखाद्या तरुण मुलीला माझा फार राग आला असं, मी बोललो असं, बाळासाहेबाचं तोंड पाहणं नको, लई खडूच बोलते. का त्यांनी तसं केलं? कारण की मी तसं बोललो. पण मी तेच म्हणलं, काय हरकत नाही, किती सुंदर दिसता, या ना तुम्ही, गाणं आहे किती छान. काय वाटेल त्यांना मनाला, अरे वा चांगलं आहे, काही का असं ना, मला चांगलं बोलले. म्हणजे शब्द, आमच्या शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य दडलेलं आहे. शब्दामध्ये आमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हिटी दडलेली आहे. ज्यावेळेस आम्ही पॉझिटिव्ह चांगले शब्द बोलतो, सकारात्मक शब्द बोलतो, त्यावेळेस सकारात्मक गोष्टी होतात. आणि ज्यावेळेस आम्ही खडूस शब्द बोलतो, कुचके भाषण करतो, त्यावेळेस ते मनुष्याला काय सगळ्यालाच लागतं. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. हे माझ्यासाठी पण आहे, मला पण शिकायला भेटतं. ज्यावेळेस मी पवित्र शास्त्र वाचतो किंवा ज्यावेळेस वचन सांगतो, त्यावेळेस सगळ्यात पहिले मी इथून बोलत असताना पहिले मला ते लागू होतं, मला ते बोलतं, आणि मग मी तुम्हाला बोलत असतो. म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो विश्वासाचं बोलतो, सामर्थ्याचं बोलतो, आणि निगेटिव्ह बोलत नाही.
मार्क वर्तमानाचा 5वा अध्याय 21 ते 24 आणि 35 ते 42 मध्ये या ठिकाणी विश्वास मात्र धर म्हटलेला आहे. जर आम्ही वाचलं त्याच्यामध्ये याईरच्या कन्येबद्दल सांगितलेलं आहे. याईरच्या कन्येकडे जात असताना पवित्र शास्त्र सांगतं की एक रक्तस्रावी स्त्री रस्त्यात भेटली आणि तिनं स्पर्श केला, ती बरी झाली. त्याच्यानंतर हे सगळं घटनाक्रम होत असताना पवित्र शास्त्र सांगतं की याईर आणि ते सगळेजण उभा असताना एक माणूस याईरच्या घरून येतो आणि याईरच्या घरून येतो, निगेटिव्ह बातमी देतो आणि तो सांगतो, आता गुरुजीला श्रम देऊ नका, आपली मुलगी मरण पावली आहे. आमच्या जीवनात ज्यावेळेस काही निगेटिव्ह घटना घडते, ज्यावेळेस आमच्या मनाला दुःख होईल अशी घटना घडते, त्यावेळेस आम्ही लगेच हे होतो, दुःखी होतो, अपसेट होतो आणि म्हणतो आता काही चांगलं होणार नाही. पण त्या प्रसंगी देखील येशू ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस येशू त्याला म्हणतो धीर धरा, भिवू नका, मी आहे. किंवा त्या ठिकाणी पवित्र शास्त्र काय सांगतं, विश्वास मात्र धर, विश्वास मात्र धरा. मग ज्यावेळेस तुम्ही येशूवरती अवलंबून आहात, ज्यावेळेस तुम्ही देवावरती अवलंबून आहात, त्यावेळेस तुम्ही थोडा धीर धरा आणि असं म्हणा की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. काही लागतं का म्हणायला? पण आपण तसं म्हणत नाही. ज्यावेळेस त्रास येतो, संकट येतं, त्यावेळेस असं म्हणा की माझा येशू आता माझ्या बरोबर आहे आणि प्रभू सगळं व्यवस्थित आहे. पुढे वाचा बरं, 35 पासून 42 पर्यंत काय म्हटलेलं आहे. तो हे बोलत आहे की त्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र कर. बघा, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला तो एकच शब्द बोलतो आणि तो मुखातून पॉझिटिव्ह बोलतो, भिवू नको, विश्वास मात्र कर. आज तुम्ही इथे बसलेले असाल आणि अशी समस्या असेल की जी तुम्ही मलाही सांगू शकत नाही आणि कोणाला तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू शकत नाही आणि तुम्ही म्हणत असाल यामध्ये मी फसलेलो आहे, यामध्ये मी फसलेली आहे. पण मी सांगतो, येशू तुम्हाला आज म्हणत आहे, भिवू नका, विश्वास मात्र कर. कोणता मनुष्य बोलत नाही, स्वतः येशू बोलत आहे आणि येशू म्हणत आहे, भिवू नका, विश्वास मात्र धरा. पुढं काय झालं? त्याने पेत्र, याकोबाचा भाऊ योहान याच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे याचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आज जाऊन त्यांना म्हणाला, तुम्ही गोंधळ का करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. हे वचन मी याच्या पूर्वी पण तुम्हाला सांगितलं पुष्कळ वेळेस. आता येशूने त्याच्याबरोबर 12 शिष्य आत घेऊन गेला नाही, तो त्याच्यापैकी 3 शिष्य आत घेऊन गेला. मग 3 शिष्य का आत गेले त्याने? पूर्वी पण मी सांगितलं तुम्हाला, 3 शिष्य. आता 12 शिष्य होते, 12 नाही, नंतर 72 त्याने कामावर पाठवले. पण या 72 पैकी 12 पैकी 3 शिष्य त्याने सोबत आत घेऊन गेला. त्याचं मुख्य कारण काय होतं माहितीये? हे लोक डोळे झाकून विश्वास ठेवणार होते, येशू करीलच. काय म्हणतात त्यांचं मत काय होतं? आम्ही विश्वास करतो. त्यांचं कसं मत होतं? आम्ही विश्वास करतो, आम्हाला माहिती आहे येशू करीलच, हे होणारच आहे. 12 जण तसे नव्हते. ज्यावेळेस लाजर मरण पावला त्यावेळेस येशू म्हणतो की तो मेलेला आहे, तो झोपेत आहे आणि त्याला उठवायला आपण जातो आणि नंतर तो बोलतो की तो मृत झालेला आहे, मेलेला आहे, आपण त्याला उठवायला जाऊ. त्यावेळेस त्याच्यातला एक शिष्य कुचका भाषण करतो, कुचकं म्हणजे निगेटिव्ह, आणि तो काय बोलतो, यहूदा इस्करियोत, चला आपण याच्याबरोबर मारायला जाऊ. येशूला असं बोलत होते लोक, तुम्ही कोण आहे? तुम किस खेत के गाजर हो? मी किस खेत के गाजर आहे? येशूला बोलले लोक. शिष्य एकदम जवळचा जो येशू बरोबर राहत होता तो म्हणतो की आपण याच्याबरोबर मरायला जाऊ. आता येशू मरायला चाललेला होता का? येशू तर जिवंत करायला चालला होता. पण एक जण असा बोलल्यामुळे त्याचा थोडा खचला असेल येशू. काय होतं, उठतो की नाही? रिअल प्रॅक्टिकल घ्या, प्रॅक्टिकल. आपण तिथं नव्हतो, पण असा विचार करा, तिथं ज्यावेळेस तो असा बोलला असेल त्यावेळेस येशूला थोडा विश्वास हल्ला असेल, कारण की माझा शिष्य म्हणतोय की चला आपण मरायला जाऊ. मग काय तिथं लोक अगोदरच वाट पाहत आहेत दगड मारण्यासाठी, कारण की येशू जो इकडं आला होता ना, तो याच्यामुळेच आला होता की त्या यहुद्यांनी त्याला धोंडमार केली होती त्या ठिकाणी आणि ते वाचले त्या ठिकाणाहून, म्हणून ते इकडं आले होते. आणि परत आता त्यांना तिथं जायचं होतं. तिथं जात असताना ते विचार
अगोदर ह्या म्हटलं की आत्ताच तिथं 2 मार करायला लोक पाहत होते आणि परत येशू म्हणतो की आता तिथं जायचं, आता जर मारलं त्यांनी तर आपण मरूच. म्हणून येशूला थोडं वाटलं असेल, अरे हा बोलतो असं तर नाही होणार. त्याचं भाषण निगेटिव्ह होतं. पण ज्यावेळेस येशू गेला आणि पित्यावर अवलंबून राहिला, त्यावेळेस त्या येशूने शब्द बोलले आणि मृत झालेला लाजार, 4 दिवसापासून कबरेत पडलेला लाजार जिवंत झाला आणि परमेश्वराचं गौरव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थकले का तुम्ही जरा जास्त? बी पॉझिटिव्ह, बी. एक फार मोठे मार्टिन ल्युथर किंग, सेकंड मार्टिन ल्युथर किंग, ज्यांनी काळ्या गोराचा भेद, जसा आपल्या इकडे जातीभेद असतो, हा खालच्या जातीचा हा वरच्या जातीचा, तसा अमेरिकेमध्ये काळा गोरा भेद आहे. म्हणजे काळ्या स्किनवाले खालच्या जातीचे आणि गोऱ्या स्किनवाले उच्च जातीचे, तिकडं काळा गोरा भेद आहे. आणि हा भेद खूप जुना आहे. सेकंड मार्टिन ल्युथर द किंग सेकंड असा तो व्यक्ती आहे की ज्याने रिफॉर्मेशन केलं, ज्याने उठाव केला. जसं आपल्या इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले जातीप्रथेसाठी, तसं तिकडं मार्टिन ल्युथर किंग लढले. आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही आमचा हक्क मिळवतो, ज्यावेळेस तुम्ही चालता, त्यावेळेस जर चालता येत नसेल तुम्हाला धावा, धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, असं सरकत सरकत जा, पण तुम्ही थांबू नका, तुम्ही पुढं चालतच जा. आपण काय म्हणतो, मी चालणार, मी धावणार, धावलं तर माझा बीपी सुटकन हाय होत, मला हार्ट अटॅक आला तर काय होणार नाही. आपलं कसं आहे माहिती आहे का, इकडं तुम्ही बघितलं असेल इंग्लिश कुत्र कसं असतं, इंग्लिश कुत्र कोण घेऊन चालल्यावर बघितलं तुम्ही, डॉबरमॅन किंवा काय, ते असं ओढतं माणसाला पुढं. आव्हान असं झालं, अरे थांब थांब थांब, ते माणसं ओढतात. ते श्रीमंत लोक चड्डी बिड्डी घालून बघा सकाळ सकाळ कुत्र ओढतं. आपलं इंडियन कुत्र बघितलं तुम्ही, लहान लेकरं खेळतात, आम्ही लहानपणी खेळायचो, त्याला सुतळी बांधायचो, ते पुढे नाही पळत, त्याला ओढावं लागतं असं, ते आपलं रिलॅक्स, त्याला मुलं ओढतात. बघा तुम्ही, ही सवय. आपल्याला हलायचं नाही, डुलायचं नाही. देवा मी पलंगावर झोपतो, इथंच मला दे आशीर्वाद, मी काय उठणार नाही. परमेश्वराने ज्या अर्थी आम्हाला हात दिले, नाक दिलं, कान दिले, डोळे दिले, शरीर दिलं, चांगलं बोलणं दिलं, त्या अर्थी देवाची इच्छा आहे, जीभ दिली, त्या अर्थी देवाची इच्छा याचा उपयोग करा. काही लोक याचा उपयोग करत नाही, म्हणजे देवा तू आशीर्वाद दे, देवा तू मला दे. देव म्हणजे तुला अपंग बनवलं का मी, तुला तर चांगलं बनवलं ना, तू कर ना काहीतरी, मी तुला सामर्थ्य पुरवल, तू काहीतरी कर. आणि ज्यावेळेस आपली बुद्धी आपण वापरतो, आपलं ज्ञान आपण वापरतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. घरी बसून आशीर्वाद भेटणार नाही. असं प्रार्थना पण करू नका, ही अंधश्रद्धा आहे की देव काही न करता देतो आणि आम्ही फक्त आणि फक्त पलंगावर झोपून राहू दिवसभर, कोणतंच कष्ट करणार नाही, कोणताच बिझनेस करणार नाही आणि फक्त आम्ही झोपून राहू आणि आमचा परमेश्वर आम्हाला पुरवेल. कारण की बाळासाहेब वचन सांगतं, देव तर झोपेतही प्रियजनांना देतो. ते तसं नाही आहे, ते वचन, ते वचन तसं नाही. जो कष्ट करतो, जो कार्य करतो, काम करतो, तो झोपला तरी त्याचं काम चालू असतं आणि त्याद्वारे परमेश्वर त्याचा पुरवठा करत असतो. ती असं आहे. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त ज्या आपण वेळेस बोलतो त्यावेळेस पॉझिटिव्ह बोलतो, निगेटिव्ह बोलत नाही. आणि आम्ही जे बोलतो ते आमच्या 5 इंद्रियांना दिसतं ते बोलतं, पण परमेश्वर म्हणतो मी तुझा पुरवठा आहे, तो हातपाय हलवायला सुरुवात कर, हातपाय हलवायला सुरुवात कर. सॅक्रेटिस नावाचा शास्त्रज्ञ होता आणि एक तरुण मुलगा म्हणे, तुम्ही इतके कसे सक्सेस झाला, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि मग ते म्हटले, चल तू माझ्याबरोबर ये, सकाळी सकाळी आपण त्या नदी किनारे, तलावाकिनारे ये, मी तुला माझं सक्सेस सांगतो कसं आहे ते. आणि ज्यावेळेस ते नदी किनारे चाललेले होते, या मुलाला पोहता येत नव्हतं आणि ते गप्पा मारत मारत तिथं आले, त्यावेळेस त्यांनी त्याला पाण्यामध्ये धक्का दिला. पाण्यामध्ये धक्का दिल्यानंतर हा लागला बुडायला. बुडायला लागल्यावर चालू झालं त्याचं हातपायाची थरफड फडफड आणि ओरडू लागला. मग त्यावेळेस त्यांनी हात पुढे केला आणि त्याला बाहेर काढलं. आणि मग तो म्हणे, काय मी तुम्हाला सक्सेस विचारायला आलो होतो की सक्सेस कसं होतं, माणूस यशस्वी कसा होणार. तो म्हणे, ज्यावेळेस मी तुला पाण्यात ढकललं त्यावेळेस तू पहिले काय केलं. म्हणे मला भीती वाटली आणि भीती वाटल्यानंतर मी ओरडायला सुरुवात केली.
मग काय झालं, मग म्हणे नाकातोंडात पाणी जायला लागलं, तुम्ही हातपाय हलवायला सुरुवात केली आणि मग नंतर तुम्ही मला बाहेर काढलं. तर तो म्हणतो तसंच आहे, यश मिळवण्यासाठी तुला जे अवयव दिलेले आहेत त्यांना हातपायांना हलवावं तर लागणारच. देवाने आम्हाला जीभ दिली, देवाने आम्हाला हात दिले, पाय दिले, सर्व दिले. सर्व दिलेले असताना देखील आम्ही त्याला उपयोगात आणत नाही आणि परमेश्वराचं राज्य त्या ठिकाणी येत नाही आणि परमेश्वराचं गौरव पण होत नाही. येशूला पाचारण झालं त्यावेळेस येशूने असं केलं का, की आता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यावर आलेलं आहे, आता मी नासरेतात बसल माझ्या घरामध्ये आणि घरामध्ये बसल्यावर लोक येतील आणि तिथंच मी आरोग्य देईल आणि तिथूनच तुम्ही वापस जायचं. असं केलं येशूने. वाचा येशूचं जीवनचरित्र. येशू फिरला, गावोगावी गेला. येशू या गावाहून त्या गावाला प्रवास करत होता. येशू नासरेतचा होता, पण गालिल प्रांतामध्ये त्याने सेवा कार्य केलं. गालिल प्रांत त्याच्यापासून दूर होता. पवित्र शास्त्र सांगतं यरुशलेमेमध्ये त्याचं जाणं येणं होतं. कितीतरी ठिकाणी येशू गावोगावी गेला, कारण की लोक म्हणतात इथंच थांबा, इथंच थांबा. येशू म्हणतो की आता दिवस आहे, उजड आहे, तोपर्यंत मला जाऊन दुसऱ्या गावात सुवार्ता सांगता यावी. म्हणून येशूनं जे कार्य हाती घेतलं ते पूर्ण केलं आणि शेवटपर्यंत तो देवाबरोबर विश्वासू राहिला आणि मग वधस्तंभावर तो मरण पावला. कंप्लीट काम केलं ते. आपण कंप्लीट करत, आपली सवय कशी असते माहिती आहे का, अर्धवट सोडायची. अर्धवट. कधी हे करतो ते सोडून देतो, ते करतो हे सोडून देतो, याच्यात यश नाही आलं हे सोडून दिलं, त्याच्यात यश नाही आलं हे सोडून दिलं आणि असं करता करता मग म्हणतो की मला देवाने अपयशच दिलं. देवाने अपयश नाही दिलं तुम्हाला, अपयश तुम्ही ओढून दिलं, कारण तुम्ही एका गोष्टीमध्ये स्टिकअप राहिले नाही, फेथफुल राहिले नाही. जर तुम्ही फेथफुल राहिले असते, पॉझिटिव्ह राहिले असते, तर देवाने त्याच्यामध्ये तुमची वाढ केली असते. बदलायचं नाही चार चारदा बदलायचं नाही, चारदा बदलायचं नाही. आता हे नाही, आता मला ते, आता ते नाही, मी आता हे करतो, आता मी हे करतो आणि याच्यामुळं काय होतं, काहीच करत नाही आपण, सगळं फेल जातं आणि मग बसून राहतो. म्हणून देवाने आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, देवाने आम्हाला शक्ती दिलेली आहे, पण ती शक्ती, ते सामर्थ्य आमच्या सकारात्मक गोष्टीतून प्राप्त होणार आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की येशूने देखील तेच केलं आणि येशू महान रीतीने कार्य करू शकला, कारण की त्याने जे स्वीकारलं ते पॉझिटिव्ह स्वीकारलं आणि पॉझिटिव्ह कार्य केलं. मग तुम्ही तर येशूचे शिष्य आहात, तुम्ही कसे असायला पाहिजे, मी कसं असायला पाहिजे? कसं असायला पाहिजे? आळशी. सकाळी 10 वाजता उठणार, एकदम रिलॅक्स. 10-11ला किती वाजता उठता सकाळी? उठले बायबल वाचन करता का? 10 वाजता उठलो, रिलॅक्स, लाल कळती करून बसली. मग सकाळचा नाश्ता 12ला, दुपारचं जेवण तसं आहे सिस्टरला असं कसं तरी वाटतं. दुपारचं जेवण, तुम्ही कामाला जाता लवकर, काय केलं, दुपारचं जेवण 5ला, रात्रीचं जेवण 12ला, झोपणार कधी? 2ला 3ला. मग पोट फुगतं, अपचन होतं, ढोर फार आणि मग त्याच्यात दोष कोणाला देतो आपण? देवा माझं पोट फुगतंय, मला बरं कर. देव पहिले तुझी क्रिया सुधार. जे दिले ना देवाने ऑलरेडी, ते आपल्याला यूज करायचं, मग चमत्कारासाठी देवावर विश्वास ठेवायचा. बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात आहे आणि आपण त्या सोडून देतो आणि आपण कोणाला म्हणतो, देवा देवदार सकाळी उठ, पायी चल, थोडंसं एक्सरसाइज कर, फिट राहा. बरोबर, जसं आपण ते करतो त्याच्यानंतर तसं व्हायला सुरुवात होते. म्हणून ऑलवेज पॉझिटिव्ह. येशू ख्रिस्त ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस ते पॉझिटिव्ह काम आहे. आम्हाला पहिले चमत्काराच्या पूर्वी आमचं शरीर, आमचं मन, आमचं जीवन दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि आपण म्हणतो पहा प्रकाश माझ्याकडे आला आहे, उठ प्रकाशमान, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझ्याकडे, बोला ना, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझ्याकडे. आणि प्रकाश मस्त अंधारात. तसं नाही होत ना. प्रकाश जर आला, काल खूप चांगलं उदाहरण त्यांनी दिले पास्टरचं, मी ऐकत होतो त्यावेळेस. त्या मीटिंगमध्ये लोक फक्त जत्रेसाठी येतात बरं का, पाठीमागं खाणं चाललंय, गोंधळ चाललाय, पळपळ चाललं आणि इतकं चांगलं वचन समोर आजबाजचे बोलतात. वचन ऐकायला आले का बोलायला आले? त्यांनी सांगितलं की प्रकाश, जो प्रकाश आहे, प्रकाश, सूर्यप्रकाश,
सूर्यप्रकाश जो आहे तो ज्या सूर्यापासून निघतो त्यावेळेस त्याला किती